शहरापासून दूर एक चंपानगर नावाचं गाव होतं. या चंपानगर गावाची एक खूपच विचित्र कहाणी आहे. शहरापासून लांब असल्याकारणाने या गावात दुकानं किंवा सामानांची जास्तच गैरसोय व्हायची. कुठलंही सामान हवं असेल तर थेट शहरात जावं लागायचं. त्याच गावात चंपा आपले लहान बहीण चमेली आणि वडिलांबरोबर राहत होती. बरं ऐका मुलींनो, मी शहरात काही कामासाठी चाललोय. थोड्या दिवसातच परत येईन. तुम्ही दोघी घरात नीट राहा. बाबा, माझ्यासाठी येताना चाट पकोडी आणा हा. आणि माझ्यासाठी समोसा आणि पाणीपुरी. बर बर, नक्की घेऊन येईन हा. पण तुम्ही दोघी एकमेकींची काळजी घ्या, ठीक आहे? आणि जर तशीच काही गरजच पडली तर रामू काकांच्या घरी जा. हा, हो बाबा. बरं, आता मी निघतो. चंपा आणि चमेली दरवाजापर्यंत बाहेर जातात. ताई, आपण चाट खाणार. खूप मज्जा येईल ना. हो ना, खरंच. थोड्या दिवसानंतर चंपा आणि चमेलीचे बाबा आपलं शहरातलं काम संपवून गावात परत येतात आणि येताना दोघींसाठी सामोसा आणि चाट पण घेऊन येतात. चमेली बाबांना बघून खूप खुश होते. बाबा आले, बाबा आले. बाबा बाबा, तुम्ही आमच्यासाठी पाणीपुरी आणि समोसा आणलेत ना? हो हो बाळा, मी तुमच्या दोघींसाठी खूप सारी पाणीपुरी आणि कचोरी आणलीये. चंपा आणि चमेली खूप आनंदाने बाबांनी आणलेली पाणीपुरी आणि चाट खातात. चमेली पाणीपुरी खाता खाता म्हणते, ताई, आपल्या गावातच कोणी पाणीपुरीवाला असता तर किती बरं झालं असतं ना. हो चमेली, मग तर आपण दोघींनी रोजच पाणीपुरी खाल्ली असती. काही दिवसातच गावातल्या बाजारात मोहन पाणीपुरी आणि चाट सेंटरची गाडी लागते, जो सगळ्यांना फुकट पाणीपुरी खायला द्यायचा. गावात पाणीपुरीची गाडी आल्यामुळे आणि फुकट पाणीपुरी खायला मिळाल्यामुळे गावातले सगळे लोक तिथे जातात आणि पाणीपुरी फुकट मिळत असल्यामुळे मनसोक्त खातात. खाऊन झाल्यावर मोहनचं कौतुक देखील करतात. वा भैया, काय पाणीपुरी बनवलीस तू! आहा आहा, आणि ते पण फुकटात देतोयस तू आम्हाला. वा 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 वा, काय चांगलं काम करतोयस राव तू. अरे त्यात काय एवढं, ही सगळी तर तुमची कृपा आणि लोकांचं पोट भरणं तर माझंच काम आहे. वा भैया, आज खूप मज्जा आली. किती वर्षांनंतर आज मस्त एवढी पाणीपुरी खाल्लीये. काय चव आली तोंडाला. अजून खा ना, घ्या घ्या, चाट पण खा, सगळं फुकटच आहे. मोहनच्या या फुकट आणि चविष्ट पाणीपुरीची चर्चा सगळ्या गावात होती. चमेली सुद्धा मोहनच्या पाणीपुरीची चर्चा ऐकत होती. ती पळत पळत आपल्या घरी वडिलांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, बाबा बाबा, आपल्या गावात एक पाणीपुरीवाला आलाय. तो सगळ्यांना फुकट पाणीपुरी देतो आणि सगळे म्हणतात त्याची पाणीपुरी खूपच छान आहे. आपण पण जाऊयात ना बाबा ती पाणीपुरी खायला. काय, फुकट पाणीपुरी? हो ताई, तो सगळ्यांना फुकट पाणीपुरी देतोय आणि चाट पण देतो तो. अरे, हे तर आश्चर्यच आहे. आपण कालच बोलत होतो ना की गावात कोणीतरी पाणीपुरीवाला आला असता तर किती बरं झालं असतं, आणि आज ते बोलणं खरं झालं. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आपण ना उद्याच जाऊया नक्की. हा, हो बाबा. दुसऱ्या दिवशीपासून मोहन पाणीपुरी सेंटरवर गर्दी वाढायला लागते. गावातल्या सगळ्या लोकांना त्याची पाणीपुरी खायची इच्छा असायची. त्याच्या गाडीच्या चारी बाजूला लोक पाणीपुरी आणि चाट खाण्यासाठी गर्दी करायचे. वा भैया, खूप मज्जा आली राव. काय पाणीपुरी बनवतोस तू. आहा, आणि हे सगळं फुकटात देतोयस. तू किती चांगलं काम करतोयस रे. वा वा वा, मज्जा आली मोहन भाई. खा खा, पोटभर खा, मुलांना पण खायला द्या. तुझं पाणी इतकं चविष्ट कसं काय रे, पण असं वाटतं खातच राहावं, खातच राहावं. धन्यवाद धन्यवाद, घ्या घ्या, अजून घ्या. वा, मोहन काकांसारखी पाणीपुरी आतापर्यंत कधीच खाल्ली नाही. काही दिवसातच मोहनच्या या फुकट पाणीपुरीची चर्चा सगळ्या गावभर पसरली. दुसऱ्या दिवशी चमेली बाबांबरोबर पाणीपुरी खायला जाण्यासाठी तयार होती. अरे, चंपा कुठे आहे? तिला नाही यायचंय का पाणीपुरी खायला? चंपा स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होती. ती म्हणाली, नाही बाबा, मला जरा काम आहे. तुम्ही माझ्यासाठी पाणीपुरी घरीच घेऊन या ना, मी इथेच खाईन. बरं ठीक आहे. बरं ताई,
मी घेऊन येईन तुझ्यासाठी पाणीपुरी. मग हे दोघेही पाणीपुरी खाण्यासाठी निघतात. तिथे गेल्यावर त्यांना कळालं की खूपच गर्दी आहे. तिथे खूप सारे लोक पाणीपुरी खात असलेले बघून चंपा आणि तिचे बाबा खूप खुश होतात. ते मोहनकडे जातात. मोहन, तुझी पाणीपुरी आणि चाट बद्दल खूप चर्चा ऐकली आम्ही. आता आम्हाला पण दे. आम्हालाही कळू दे की तुझी पाणीपुरी कशी आहे ते. चमेली खूपच खुश होती. अरे या या, हे 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 घे बाळा, खूप खा, अगदी आवडीने खा, फुकट आहे ना. खा खा, पोटभर खा, हे घे. बाबा आणि चमेली दोघेही पाणीपुरी खातात आणि त्यांना ती चव खूपच आवडते. वाह मोहन, वाह, जसं ऐकलं होतं अगदी तशी चविष्ट पाणीपुरी केली आहेस तू. वा वा, छान चव आली तोंडाला बघ. हो मोहन काका, खूप मज्जा आली. हं, सगळे लोक म्हणतात ते खरंय. एवढी छान पाणीपुरी तर मी आतापर्यंत खाल्ली नव्हती. मला अजून थोडं पाणी द्याल का काका? हा 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 हा, का नाही, घे घे, अजून घे ना, हे घे. चमेली आणि बाबा दोघेही पोटभर पाणीपुरी खातात. काका, मला खूप मज्जा आली. मी उद्या परत येणार आहे. नक्की नक्की परत ये हा उद्या बाळा. बरं मोहन, आता मला 1 प्लेट पाणीपुरी पार्सल दे. बाबा आणि चमेली चंपासाठी पाणीपुरी पार्सल घेऊन घरी येतात. चंपा त्यांची वाट बघतच होती. पण घराजवळ येत असतानाच त्यांची पाणीपुरीची पिशवी एक कुत्रं घेऊन पळून जातं. ते बघून चंपा खूप नाराज होते. अगं तू नाराज नको होस बाळा. आपण उद्या पुन्हा पाणीपुरी खायला जाऊया, ठीक आहे? चंपा खुश होते. त्या रात्री बाबा आणि चमेलीच्या पोटात दुखायला लागतं. कशीबशी त्यांना रात्री झोप लागते. सकाळ झाल्यावर चंपाला कोणाच्या तरी कण्ह्याचा आवाज येतो. चंपा उठून बघते तर 2 म्हातारी माणसं बाबा आणि चंपाच्या जागी झोपलेले तिला दिसतात. हे मला काय झालंय? दुसरी व्यक्ती इतकी म्हातारी होती की त्यांना बोलताही येत नव्हतं. समोर त्या 2 म्हाताऱ्या माणसांना बघून चंपा आश्चर्यचकित होते. अगं आजी, तू कोण आहेस आणि इथे काय करतेस? माझी छोटी बहीण चमेली आणि माझे बाबा कुठे आहेत? अगं ताई, ती चमेली मीच आहे. तुझी छोटी बहीण चमेली. माहित नाही मी एवढी म्हातारी कशी झाले ते. चमेली, तू एवढी म्हातारी कशी काय झालीस? मला नाही माहित ग ताई. काल रात्रीपर्यंत तर मी आणि बाबा ठीक होतो. पण आज सकाळी उठल्यावर मी आणि बाबा. चमेली रडू लागते. चंपा घराबाहेर येते तर बघते की गावातले सगळेच लोक म्हातारे झालेत आणि तेही असेच कणतायत. सगळीकडेच असाच बोलबाला होता. चंपा पळत पळत रामू काकांच्या घरी जाते. तेही म्हातारे झालेले होते. रामू काका, तुम्ही कुठे आहात? पलंगावर झोपलेल्या रामू काकांना चंपाचा आवाज आला. बाळा, मी इथे आहे. तू बरी आहेस ना? हो, मी तर ठीक आहे. पण रामू काका, हे सगळं काय होतंय? सगळे लोक अचानक म्हातारे कसे झाले? माहित नाही बाळा. कालपर्यंत तर सगळं चांगलं होतं. जेव्हापासून त्या मोहनची पाणीपुरी खाल्लीये तेव्हापासून काहीतरी विचित्र झालंय बघ. आज सकाळी उठून बघतो तर सगळेच म्हातारे झाले होते आणि मी पण. चंपाला कळालं की नक्कीच यात मोहन पाणीपुरीवाल्याचा हात आहे. नाहीतर फुकटात पाणीपुरी कोण बरं खायला देईल? रात्र होताच चंपा हळूच मोहनच्या पाणीपुरी सेंटर जवळ जाते तर तिला तिथे मोहन दिसतो. तो जोर जोरात हसत होता. ही पाणीपुरीची नाही, माझ्या मिश्रणाची कमाल आहे. आता मी कधीच म्हातारा होणार नाही. चंपा लांबून हे सगळं बघत आणि ऐकत होती. अच्छा, तर असं आहे का हे सगळं? मोहन त्याच्या आनंदाच्या नादात इतका बुडालेला होता की त्याच्या गाडीवरून ती मिश्रणाची बाटली खाली पडली.
पण हे त्याच्या लक्षातच आलं नाही आणि तो गाडी घेऊन तसाच पुढे निघून गेला. चंपा ती बाटली उचलून घरी घेऊन येते. दुसऱ्या दिवशी चंपा अगदी स्वादिष्ट जेवण बनवते आणि ते घेऊन मोहनकडे जाते. मोहन काका, मला पण पाणीपुरी द्या ना. चंपाला बघून मोहन विचार करू लागतो. अरे, ही मुलगी कशी काय वाचली? काही हरकत नाही, आज हिला पण म्हातारी करून टाकतो. अग बाळा, ये ये, तुला पण देतो ना. हे घे, हे घे. पण एका अटीवर. इतके दिवस तुम्ही आम्हाला फुकटात पाणीपुरी आणि चाट खायला देताय, आज मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हे बघा, तुम्ही आधी मी हे बनवलेलं जेवण खा, मगच मी पाणीपुरी खाईन. चंपा जेवणाचं ताट मोहनला दाखवते. एवढे सगळे पदार्थ बघून मोहनच्याही तोंडाला पाणी सुटतं. अगं बाळा, असं म्हणतीयस? मी आत्ताच खातो. जसजसा मोहन जेवण संपवतो तो म्हातारा होत जातो. हे काय होतंय मला? तेच होतंय जे तू गाववाल्यांबरोबर केलंस. तू केलेलं मिश्रण खाऊन कसं वाटतंय रे आता लालची माणसा तुला? मी तर तेव्हाच ओळखलं होतं की यामध्ये नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. तू फुकटात सगळ्यांना पाणीपुरी कसा काय खाऊ घालतोयस? मोहन हळूहळू म्हातारा होऊ लागतो. अरे, माझं ते मिश्रण कुठे गेलं? कुठे गेली ती बाटली माझी? तुझं मिश्रण? तुझं ते सगळं मिश्रण माझ्या पदार्थांबरोबर तुझ्या पोटात गेलंय. आणि तो लोभी पाणीपुरीवाला मोहन हळूहळू म्हातारा होत गायब होतो. हळूहळू सगळे गाववाले पहिल्यासारखे होऊ लागले. अरे वा, हे बघा, मी बरं झालो आता. मी परत पहिल्यासारखा झालो. चमेली आणि तिचे बाबा देखील आधीच्या मूळ रूपात परत येतात. चंपाची ही सगळी कामगिरी ऐकून सगळे गाववाले तिचं कौतुक करतात. अगं चंपा, तुझ्या एकटीमुळे आज आमच्या सगळ्यांचा जीव वाचलाय. तू तर कमालच केलीस पोरी. नाही रामू काका, हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळेच शक्य झालं. म्हणूनच मी त्या लोभी पाणीपुरीवाल्याला धडा शिकवू शकले. वा चंपा, तुझी हुशारी आणि चतुरपणामुळे आज सगळे लोक वाचले. मला तुझा अभिमान आहे बाळा. तेव्हापासून सगळ्या गावकऱ्यांनी त्या गावाचं नाव चंपानगर ठेवलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.